पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। दोघात जे झालं ते सहमतीने झालं, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा दावा। आरोपी आणि महिलेत सहमतीने संबंध, महिलेच्या संमतीने शारीरिक संबंध, आरोपी वकिलाचा मोठा दावा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणानंतर महिला आयोग ॲक्शन मोडवर, रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत बैठक। बस स्थानकात महिलांसाठी चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क। बीड जिल्ह्याला पोलिसांची नापसंती, बदलीसाठी 107 पोलीस अधिकाऱ्यांचे अर्ज। सततची आंदोलनं आणि सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलीस अधिकारी बदलीच्या मानसिकतेत। सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज एकाच मंचावर। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोध 35व्या राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक अधिवेशनाला राहणार उपस्थित। राज्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार, राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश। किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार, 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान राहणार रोपवे बंद, वार्षिक देखभालीसाठी प्रशासनाचा निर्णय। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक, शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा नवा ठराव, आजपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।